हाय हॅलो हाव आर यू मंडळी. कल्याणकर कपिला आलाय आज अलिबागला. आमचे सर्वात मोठे जे चुलत मामा आहेत ना त्यांच्या मुलाची हळद आहे आज. चला तर मग या अविनाशच्या हळदीला. लग्न तसे घरचेच होते म्हणून घरातले सारे जण मिळून आम्ही या हळदीला गेलो होतो. हळद तर हळद म्हणजे हळदीचा उत्साह तर औरच होता, पण एकत्र सगळं एकोपाने जाण्या येण्यात, प्रवास करण्यात, एन्जॉयमेंट करण्यात एक वेगळीच मजा होती. शिवाय आमच्या मामींनी आग्रहाचं निमंत्रणच असं दिलं होतं का जाणं भागच होतं. खरं सांगू का मंडळी, जिथं आपला मान आहे ना तिथं माणसानं अवश्य जावं. मी जेव्हा हळद लावायला गेली ना तेव्हा नवरदेवाने म्हणजे माझ्या भावाने अगं रीलवाली ताई आली बघ असा जो उल्लेख केला ना ती माझी खरी ओळख होती बरं. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कोकणी संस्कृती दाखवण्याचा माझा अट्टहास असतो आणि याही व्हिडिओमध्ये या लग्नाद्वारे कोकणातल्या रायगड पट्ट्यातील लग्न सोहळा मला दाखवायचा आहे. मंडळी डान्स म्हटलं ना का माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे नॉट ओन्ली मी, आमच्या तिघा भावंडांच्याच एकूण एकदम संचारतं अंगात. जणू काही वाजायला लागलं ना का असं वाटतं अंगात थरकाप होतं आणि पावलं थिरकल्याशिवाय काही राहत नाही. आणि इथं तर होम ग्राउंड होतं म्हणजे सगळे घरचेच होते, सगळे आपलीच माणसं होती, त्यामुळे खूप मजा आली, खूप धमाल आली. या पहा आमच्या मामी म्हणजे वरमाई बरं का. मंडळी आता स्लो मोशन बघा. हे मी अजिबात मुद्दामून केले नाही बरं का, हे चुकून झालेलं आहे. पण आमच्या तिघांमध्ये नाचण्यात ना एक नंबर म्हणजे माझा भाऊ, त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही. लोक म्हणतात ते उगीच नाही, लग्न सोहळा म्हणजे कोणा एकाच आनंद नाही, तो संपूर्ण कुटुंबाचा आनंद असतो. तर मंडळी अशा प्रकारे हळद जागून आम्ही पुन्हा मुरुडला गेलो, कारण दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी करायची होती. म्हणजे ही पहा डोळ्यावरची झापड पाहिलीत. इतकं छान तयारी करून सुद्धा रात्रीच्या जागरणामुळे आलेली झापड काही लपली नाही. खरं तर आम्हाला 11ची लॉन्च पकडायची होती. अगदी 4 वाजता उठून आमच्या आंघोळ्या पांगोळ्या सगळ्या तयाऱ्या, नाश्ता पाणी सगळं आम्ही बरोबर उरकत आलो, तरी काही 11ची लॉन्च मिळेल अशी काही खात्री वाटत नव्हती. पण तरीही 12-12:30ची लॉन्च का होईना आम्हाला गाठायलाच हवी होती. आणि अगदी कट टू कट आम्ही तिथे पोचलो. अगदी जेट्टी लागलेलीच होती. जेट्टीमध्ये वाहनांना चढवण्या उतरवण्यासाठी रांग लावावी लागते, त्याआधी तिकीट काढावी लागते. अगदी पद्धतशीरपणे कामं चालू असतात, त्यामुळे घाई गडबड अजिबातच नसते. त्यामुळे माझ्या हातात अजूनही काही अवधी होता. माझं गाव मला नेहमीच प्यारे, त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते किती किती तुम्हाला आणि कुठल्या कुठल्या अँगलने दाखवू असं होऊन जातं मला. त्यामुळे जेट्टीचा हा भाग तुम्हाला दाखवायचा आहे मला. इथलं जे हे वडाचं झाड आहे ना ते मला असं वाटतं माझ्यापेक्षाही जास्त वयाचं असेल किंवा त्याहून अधिक वयाचं असेल, कारण मी लहान असल्यापासून हे झाड बघते आहे. ह्या जेट्टीमध्ये म्हणजे ह्या जो प्लॅटफॉर्म आहे ना याच्यामध्ये अनेक बदल झाले, पण ते झाड मात्र कायम तसंच आहे. ॲक्च्युली हे मुरुड तालुक्यातील आगरदांडा गाव आहे. हे या आगरदांडा गावाहून दिघीसाठी लॉन्चेस किंवा जंगल जेट्टी सुटत असतात. म्हणजे पलीकडच्या तीरावर म्हणजे दिघी
या साईडला जर जायचं असेल आपल्याला तर इथून एक मार्ग आहे आणि राजपूरवरून एक मार्ग आहे. पण आम्हाला हा मार्ग सोयीचा यासाठी पडतो कारण विशिष्ट कालावधीनुसार किंवा अर्ध्या एक एक तासानंतर इथून जेट्टी किंवा लॉन्चेस सुटत असतात, त्यामुळे पलीकडे जाणं सोयीचं होतं. ही बघा आमची कार आता जाते जेट्टीमध्ये. माझी बहीण बघा काय बोलते, अगं कारचा कुठे काढतेस, आमचा पण जरा व्हिडिओ काढ. ओके ओके बॉस. हो हो बॉसच आहे ती, लहान असली तरी बॉसच आहे ती माझी. आणि मीही मान्य करते तिचा मोठेपणा, कारण माझ्यापेक्षा समजूतदारीच्या कलेमध्ये ती उजवी आहे. आम्ही म्हणजे कसे थोडे अल्लड, थोडे कच्चे, थोडे पक्के, अगदी कच्च्या सुपारीप्रमाणे फाट म्हणता प्राण कंठाशी आणणारे. त्यामुळे आमची ख्याती तशी थोडी कमीच. पण आम्हाला आवडतो बुवा आमचा स्वभाव. तोरा आहे की नाही आमच्यात, खरं सांगा. गाणं आठवलं याच्यावर एक, हो लाल मेरी, हो लाल मेरी. आठवलं का? आठवलं असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा. मला तुम्हाला हे गाणं ऐकून बोर नाही करायचं, कारण मुद्दा आहे लग्नाचा. तर लग्नाला जातोय आपण. इतका सुंदर आणि स्वच्छ समुद्र आहे ना. तुम्हाला या छोट्यासा टापू तयार झाला आहे ओहोटीमुळे. तिथे बघा ते स्थलांतरित पक्षी जमा झालेत. दरवर्षी हिवाळ्यात येतात ते. हो अगदी बरोबर, तुम्ही बरोबर ओळखलं. सीगल्स आहेत ते. दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रजनन कालावधीसाठी येत असतात ते. चेहरे पे गिरी जुल्फे कह दूँ तो हटा दूँ मैं, गुस्ताखी माँ. खुश झाली की नाही बहीण माझी? करायचं असतं असं कधीतरी खुश कोणाला तरी. तर असा मस्तपैकी आमचा प्रवास चालला होता. आगरदांडा ते दिही हार्डली 20 ते 25 मिनिटाचं अंतर आहे आणि ते जवळजवळ आता संपत आलं आहे. आणि हा पहा समोर आपल्या दर्शनी भागात दिसतोय तो किल्ले जंजिरा. जंजिरा किल्ला या प्रदेशाची ओळख आहे. या किल्ल्यामुळेच येथील भागामध्ये पर्यटनाचा विकास झालेला आहे. या किल्ल्याला असलेली ऐतिहासिक जोड या गोष्टीची पुष्टी देत असते. इतिहास काळामध्ये किल्ला जरी सिद्धी जोहरचा असला तरी सध्याच्या काळात पर्यटनाचा विकास झाल्यामुळे येथील ग्रामस्थांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत. ते या किल्ल्यामुळेच. तुम्ही म्हणतच असाल ना, नेहमी हिला किती बोलायचं असतं आपल्या गावाबद्दल आणि किती बोलत असते भरभरून. आणि मला नेमकं हेच म्हणायचंय की जगात कुठे जरी गेलो ना तरी आपलं कूळ आणि मूळ कधीच सुटत नसतं. ही बघा आमची हर हायनस श्रीमती मनीषा मनोहर पाटील समुद्राच्या जेट्टीमध्ये ही कार चढली आणि त्या कारमधनं या बाहेरच आले नाही जरा सुद्धा नजारा वगैरे बघायला. याचं कारण कदाचित ऊन असेल, कारण वारा जरी थंड असला तरी उन्हाची तिरीप सुद्धा तितकीच आहे. हे आम्हाला सुद्धा कदाचित कल्याणला गेल्यावरच कळेल का उन्हामध्ये चेहरा किती टँग झालाय तो. आता आम्ही मस्त फोटो सेशन वगैरे करून घेतले आहे जेट्टीमध्ये, पण ते दिसणारच आहे. तर ओके चला, आमच्या कार बाहेर पडतायत. ही आमची कार आली, पाठोपाठ मामाची येणार आहे. आणि हे बघा आले मामा आलाय. आता आमच्या दोन्ही कार निघणार आहेत बोरलीसाठी. बोरली पंचतन. मंडळी आजच्या दिवसात खूप लग्न आहेत. जेट्टीमध्ये सगळे म्हणजे लग्नाचीच माणसं होती असं बोलायला काही हरकत नाही. तर दिघीपासून जवळजवळ अर्ध्या तासाचा प्रवास करून आपण आलेलो आहोत नवरीच्या मांडवदारी. आणि हे बघा नवरीचं घर आहे आणि हेच लग्नाचं स्थळ आहे. नवरीच्या दारामध्येच हा छानसा लग्नमंडप उभारलेला आहे. आणि आता आम्ही एंटर करतोय. आम्ही सगळ्यात आधी पोचलोय बरं का. हे विशेष सांगायचं आहे तुम्हाला. काय सांगायचं राव, आम्हा मंडळीचा उत्साहच दांडगा आहे. आम्ही मुरुडवरून आलो त्यामुळे आम्हाला हे जवळ पडलं अंतर. आता नवरदेवाची जी बस येणार आहे किंवा इतर ज्या गाड्या येणार आहेत त्या येणार आहेत अलिबागवरून. त्यामुळे अलिबागवाल्यांना हे अंतर थोडं जास्त आहे, त्यामुळे साहजिकच त्यांना होणारा वेळसुद्धा जास्त. आम्ही नवऱ्याकडचे वराठी म्हणून नवरीकडच्या माणसांनी अगदी आग्रहाने जेवू खाऊ घातलं. पंगत बसली. जेवणावळी आटपून मग गप्पा टप्पा मारत बसू असा आमचा विषय होता थोडासा. आणि ते योग्यच होते. नंतर सगळ्यांचीच अगदीच घाई होण्यापेक्षा हे उरकलेलं बरं.
अखेर लांबलेल्या प्रतीक्षेनंतर नवरदेवाची स्वारी आली. नवरदेवाला उतरण्यासाठी एक घर दिलं होतं. अर्थातच ते नातेवाईकांपैकीच असेल. आलेल्या वऱ्हाडी मंडळी आणि नवरदेवाच्या जेवण खावणानंतर लगेचच गणेश पूजनाची तयारी झाली. निर्विघ्नकर्ता महागणपती स्मरण गणपती तांबूलम सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणान समर्पयामी मंत्र पुष्पार्थे अक्षतान समर्पयामी नमस्कारोमी. हात जोडून मनामध्ये गणपतीची प्रार्थना करायची. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षा भक्तान अभय करतात राहता भाऊ बनवा महागणाधिपती नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कार. वधूकडील सवाष्ण बायका रुखवत घेऊन आल्यानंतर ष्टी हळद आणि हळदीवरची ओठी घेऊन नणंदबाई आणि 5 सवाष्ण निघाल्या. त्यानंतर वाळसणीची ओठी गेली. वाळसणीची ओठी म्हणजे जो शालू वगैरे असतो ना तो. आणि या सगळ्या सोपस्कारानंतर नवरदेव मांडवात आले. आता लग्न घटिका भरत आली होती. सगळ्यांच्या उत्कंठा अगदी शिगेला पोचल्या होत्या.